नाशिक हिंसाचाराचं महाविकास आघाडी कनेक्शन आहे की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। कारण संशयितांमध्ये काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जात आहे। हिंसाचार प्रकरणी 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात हिंसाचाराचा हा प्रकार घडलेला होता। या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेले होते। संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल शेख या सगळ्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। कट रचणं, अफवा पसरवणं, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हिंसाचार घडवण्यात सहभाग असल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज एका अल्पवयीन व्यक्तीसह 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आतापर्यंत एकूण 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या झालेल्या हिंसाचारात दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाले होते। काल 14 संशयितांना पोलिसांनी अटक केली होती। त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। नाशिक हिंसेचं महाविकास आघाडी कनेक्शन आहे की काय असं सध्या बोललं जात आहे। कारण काँग्रेसचे हनीफ बशीर, त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल शेख अशी काही नावं समोर येताना दिसत आहेत। ज्या अनुषंगानं या सगळ्या हिंसाचारामागे महाविकास आघाडी कनेक्शन आहे की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे। कायदेशीर मॅटर आहे। सुप्रीम कोर्टाने काय टिप्पणी केली, का नाही केली आणि ते दर्गा का कशी पाडल्या गेली याबद्दलचं स्पष्टीकरण महानगरपालिका देईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।